की त्याला माशाचा तुकडा फाडायला आवडतो आणि लगेच आपल्या चोचीला धार लावायलाही आवडते. ही त्याच्या आईने जाणलं, ओळखलं आणि काय केलं पहा. अँड अगेन टू वेट इट. पुढचा पॅरेग्राफ सुरू होतोय पेज नंबर 32 वरती. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. त्याने एक आवाज निर्माण केला. आता पक्ष्याची भाषा दिली आहे, मला बी काही तितकी येत नाही, बरोबर. पण लेखकाच्या मते असं, गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. त्याने गा 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 करत करत आपल्या आईकडं काहीतरी थोडंसं अन्न खायला दे अशा पद्धतीची याचना केली, बरोबर. आपल्या भाषेत बेगिंग टू बेग म्हणजे भीक मागणे. त्याने त्याच्या आईकडे भीक मागितली. कशासाठी? खाण्यासाठी. आईकडे माणूस कधी भीक मागत नाही, याचना करतो, बरोबर, किंवा विनवणी करतो. आणि मग त्याने विनवणी केली होती. गाव कॉल आ शी स्क्रीम्ड बॅक derisively, but he kept calling plaintively, and after a minute or so he uttered a joyful scream. आता एक सेंटेन्स अगोदर घेतो मी, दोन सेंटेन्स वाचले त्या ठिकाणी. गाव कॉल आ शी स्क्रीम्ड बॅक डेरिसिव्हली. डेरिसिव्हली त्याचा अर्थ इकडे दिला आहे, इन अ मॅनर शोईंग समवन दॅट शी ऑर ही इज स्टुपिड. आणि मग आईने काय केलं तर कलकल करत एक नवीन आवाज निर्माण केला. गाव कॉल आ असा आवाज तिने निर्माण केला आणि शी स्क्रीम्ड बॅक डेरिसिव्हली. तिने उपहासाने, उपहास म्हणजे थोडक्यात द्वेषाने, बरोबर, रागाने तिने त्याचा उपहास केलेला होता. कारण त्याने काल भरारी घेतलेली नव्हती. आई वडील दोघेही सांगत होते. जेव्हा आपण आपल्या आई वडिलांचं ऐकत नाही तेव्हा तेही आपल्यावरती रागावतात, उपहास करतात आपला, बरोबर, आपली टिंगल करतात. तिने तसेच उपहास केलेला होता आणि ते उपहासाने किंवा थोडक्यात काहीतरी माकडचाळी करत तिने तसा आवाज निर्माण केला, त्याला निग्लेक्ट केलं. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली. प्लेंटिव्हली त्याचा अर्थ इकडे दिलेला आहे, एक्सप्रेसिंग सॉरो. त्याने दुःख व्यक्त केलं की मला काहीतरी खायला दे. त्याने कॉल केलाय, पुन्हा विचारलंय, म्हणलंय काय की मला काहीतरी खायला दे, बरोबर. मग पहा, अँड आफ्टर अ मिनिट, एक मिनिटानंतर, ऑर सो अजून काहीतरी काळ गेला, जेव्हा ती त्याला भरारी घे म्हणते, तो घेत नाही. ती अन्नाचा तुकडा पाडते, तो मागतोय, ती देत नाही, बरोबर. देईन पण तो भरारी घेतली तर. असं करत 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 त्याची एक मानसिकता तयार केली. मानसिकता टू डू व्हॉट एव्हर, काहीही करून काहीतरी करायचं, बरोबर, अशी मानसिकता त्याची तयार केली. आणि मानसिकता तयार केल्याच्या नंतर पहा काय झालं. सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. एक मिनिटानंतर किंवा काही काळ गेल्याच्या नंतर त्याने पुन्हा एक आनंदाचा आवाज निर्माण केला. त्याला आनंद झाला, जॉयफुल स्क्रीम. तो हसायला लागला. का हसायला लागला? पहा, हिज मदर had picked up a piece of the fish and was flying across to him with it. त्याच्या आईने काय केलं? त्याच्या आईने माशाचा एक तुकडा घेतला. माशाचा तुकडा घेऊन तिने आपल्या चोचीमध्ये तो माशाचा तुकडा घेतला आणि ती भरारी घेत घेत कुठं निघाली तर त्याच्या दिशेने निघाली, ज्या ठिकाणी त्या कड्यावरती तो यंग सीगल होता. त्या दिशेने निघाल्यामुळे त्याला त्याचा आनंद झालेला होता आणि आनंदाच्या भरात त्याने आवाज निर्माण केलेला होता. त्याच्यानंतर पुढे असं सांगितलंय पहा, ही leaned out eagerly, tapping the rock with his feet. त्याने त्या अन्नाच्या उत्कटतेने, आता उत्कटता इतकी झालेली आहे की त्याला आता ते अन्न मिळणार आहे. इगरनेस ती त्याची जागृत होते. He leaned out eagerly, tapping the rock with his feet. पायाने तो खडक तुडवायला लागला, पाय नाचवायला लागला. का तर त्याला आता खायला मिळणार आहे. त्याची आई त्या माशाचा तुकडा घेऊन त्याच्याकडे निघालेली आहे आणि तो आपल्या पायाखाली खडक तुडवतोय, कारण त्याला आता आनंद झाला, मला खायला मिळणार आहे. पण
आनंदाच्या पाठीमागून दुःख चालत येतं, हे तुम्हाला मी पाठीमागच्या वर्षी पण सांगितलेलं होतं. भय आणि मृत्यू याची रात्र दुःखाच्या आनंदाच्या पाठीमागून चालत आलेली होती, हे आपण फॉल ऑफ ट्रॉय मध्ये पाहिलेलं होतं. बरोबर. आनंद झाला की दुःख येणार आहे, ही नियतीचा एक फेराच आहे, तो आपल्याला सगळ्याला मान्य करावा लागतो. ओके. मग आता त्याला आनंद झाला होता कारण त्याला आता खायला मिळणार होतं. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. ती त्याच्या दिशेने भराऱ्या घेत येत होती आणि हाही तिच्या जवळ जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. तुमच्या लक्षात आलं असं आता काय होणार आहे. बरोबर. ती भराऱ्या घेत घेत त्याच्या दिशेने आली आणि तो हळूहळू चालत चालत त्या अन्नाच्या दिशेने चाललाय, आईच्या दिशेने चाललाय. बट व्हेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम. परंतु जेव्हा त्याची आई बरोबर त्याच्या समोर विरुद्ध बाजूला आली, काय समोर विरुद्ध बाजूला आली, शी हल्टेड. तिने थांबून घेतलं. तिने पंखाच्या भराऱ्या घेत घेत ती त्याच्या दिशेने आलेली होती, परंतु ती आता मात्र थांबली होती. काय झाली होती? ती आता थांबली होती. तिने हॉल्ट म्हणजे विश्रांती घेतलेली होती. विश्रांती हवेतच घेतली, ती उतरलेली नाहीये खडकावरती. बरोबर. ती त्याच्या समोर थांबते. हर विंग्स मोशनलेस. तिच्या पंखांची गती पूर्णपणे शून्य झालेली होती, म्हणजे गती शून्य झालेली होते पंख. आणि त्याच्यानंतर पुढे असं सांगितलं, द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. तिच्या चोचेमध्ये असणारा जो माशाचा तुकडा होता, तो माशाचा तुकडा याच्या चोचेच्या जवळ येईल अशा पद्धतीने तिने आपल्या पंखांची गती पूर्णपणे बंद करून टाकलेली होती. पण तो माशाचा तुकडा त्याच्या चोचेमध्ये दिलेला नव्हता. तुम्ही पक्षाला, मोठा पक्षी खाऊ घालताना तुम्ही पाहिलेलं असेल, पक्षी आपलं तोंड उघडतो आणि तो मोठा पक्षी त्याच्या तोंडामध्ये अन्न सोडतो, टाकतो. बरोबर. त्याला खाऊ घालतो. बरोबर. पण या ठिकाणी मात्र तो मासा इकडे ती घेऊन आलीये आणि हाही तिथं आलाय, परंतु मासा तिने त्याच्या तोंडात दिला नाही. ओके. मग ती थांबते. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. त्यालाही आश्चर्य होतं एक क्षणाला. काय तर आश्चर्य कशाचं आहे तर ते इथं दिलेलं आहे. वंडरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर. आणि याचं त्याला आश्चर्य झालं की आपली आई आपल्या जवळ काय येत नाहीये, याचं आश्चर्य त्याला निर्माण झालं. आता आश्चर्य निर्माण झालं, पण पोट कालपासून उपाशीच होतं 24 तासापासून. आपण विचार करा, 12 तास नाही जेवलो तर काय होतं. बरोबर. 12 तास नाही जेवलं तर असं वाटतं माती खाल्लेली बरी, काही खायला द्या, काही खाऊ आपण. आणि त्यावेळेस आपण विचारही करत नाही 24 तास झाल्यावरती काय होईल. बरोबर. मग आता या ठिकाणी त्याच्या आईने पंखांची गती बंद केली. माशाचा तुकडा त्याच्या चोचेपर्यंत येणार तर तोही थांबला. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज वंडरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर अँड देन मॅडेंड बाय हंगर. पुन्हा एकदा भुकेने तो वेडापिसा झाला. मॅडेंड बाय हंगर म्हणजे भुकेने वेडापिसा होणे. तो पुन्हा भुकेने वेडापिसा झाला. ही डाइव्ड ॲट द फिश. आणि भुकेने जसा तो व्याकुळ झाला, वेडापिसा झाला, त्याने माशाच्या तुकड्यावरती झेप घेतली. काय केली त्याने? माशाच्या तुकड्यावरती झेप घेतली. आणि जशी माशाच्या तुकड्यावरती त्याने झेप घेतली, विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इनटू स्पेस. होतं नव्हतं सगळं संपलं. भूक लागली एकपट आणि पायाखालचा खडक सुटला दुप्पट. बरोबर. आता विथ अ लाऊड स्क्रीम, मोठा आवाज केला त्याने. ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इनटू स्पेस. तो आकाशामध्ये पडला होता. ना तो समुद्रात पडला होता, ना तो आता खडकावरती होता, आकाशामध्ये होता आणि तो खालीवर जात होता. त्याची भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली होती आणि म्हणून तो आता मोठ्याने ओरडत होता. Then a monstrous terror seized him and his heart stood still. Then a monstrous terror. Monstrous म्हणजे शॉकिंग. मॉन्स्टरस म्हणजे राक्षसी भीती असं म्हणू शकता तुम्ही. त्याला खूप मोठा धक्का बसलेला होता. आणि धक्का याचा की
सेज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. त्याला धक्का असा बसला की त्याचं हृदय धडकणंच बंद झालं, म्हणजे तो स्तब्ध झाला. आणि ही कुड हिअर नथिंग. त्याला आता काही ऐकायलाही येत नव्हतं. काय? त्याला आता काही ऐकायलाही येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. परंतु ही जी भीती होती, त्याला काही ऐकायला येत नव्हतं. हे काही एक मिनिटाचं होतं. अ मिनिट, एक मिनिटभर त्याला हे सगळं झालेलं होतं. भीती निर्माण झालेली होती. त्याला काही ऐकायला येत नव्हतं. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ड हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स. पुढच्या क्षणाला त्याने आपले पंख उघडले. म्हणजे ही फेल्ड, त्याने उघडली नाही, त्याला फक्त त्याची फिलिंग झाली, ती जाणीव झाली. ही फेल्ड हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स. त्याचे पंख बाजूला झालेले आहेत किंवा ते उघडलेले आहेत याची जाणीव त्याला निर्माण झाली. नंतर ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. आणि पुन्हा पुढची जाणीव अशी होती त्याची की आता त्याचे पंख हवेला कापायला लागलेले आहेत. म्हणजे हवेला कापत होते, अर्थात त्यांची उघडझाप त्या ठिकाणी होत होती. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव. आता त्याला उडण्याचा कपाळमोह आवरत नव्हता. म्हणजे थोडक्यात कपाळमोह त्याला आता झालेला होता. ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. सोरिंग याचा अर्थ टू सोर, याचा अर्थ भराऱ्या घेणे, भरारी मारणे. तर ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स. तो खाली वरती आता भराऱ्या घेत होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता त्याला भीती वाटत नव्हती. काय? आता त्याला भीती वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बीट डायझी. त्याला आता फक्त भोवळ येत होती. आपल्या भाषेत त्याला आता फक्त चक्कर येत होती. हृदय धडकणं बंद झालं होतं. आता 1 मिनिटानंतर ते सुरूही झालेलं होतं. त्याला उडण्याचा कपाळमोह आवरत नव्हता. परंतु भराऱ्या घेतल्यानंतर ही जस्ट फेल्ट अ बीट डायझी. त्याचा अर्थ असा होतो हॅव्हिंग अन अनकम्फर्टेबल फिलिंग ऑफ स्पिनिंग अराउंड अँड लुझिंग वन्स बॅलन्स. जेव्हा आपण गोल 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 फिरतो, गाड्या डोंगरे म्हणतात त्याला, बरोबर? तर आपण एखाद्याला धरून गोल 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 फिरवतो आणि सोडून देतो, आणि तो व्यक्ती आपलं तोल त्याला सावरत नाही आणि तो चक्कर आल्यासारखं भोळ आल्यासारखं करतो. मग आता तो भराऱ्या घेत होता. याच्या अगोदर तो कधी भरारी घेतलेली नव्हती. तो कधी हवेमध्ये उतरलेला नव्हता. त्याच्या नाका डोळ्यात वारा जात असेल. भीती एकपट होती आणि त्याला आता फक्त चक्कर आल्यासारखी किंवा भोळ आल्यासारखी होत होती. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही सोर्ड आफ्टरवर्ड. त्याने एकदा आपला पंख मारला आणि तो वरच्या दिशेने उडायला लागला हे त्याच्या लक्षात आलं. म्हणजे पंख मारल्याच्या नंतर वरच्या दिशेने उडतंय याचं शिक्षण त्याला आता मिळालेलं होतं. गा 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 गाव कॉल आ. हिज मदर सूप्ड पास्ट हिम, हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईस. आता त्याची आई एक वेगळा आवाज, सुरुवातीचा जो गा 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 आवाज होता, गाव कॉल आ आवाज होता, गा 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 गाव कॉल आ असा आवाज करत करत त्याची आई त्याच्यावरून भराऱ्या घेत होती आणि तिच्या पंखांचा आवाज आता यायला लागलेला होता. म्हणजे ती थोडक्यात पंख ती जशी वाऱ्यामध्ये मारत होती, सपसप त्या पंखांचा आवाज येत होता आणि ती त्या पिल्लाच्या वरून भराऱ्या घेत होती. त्याच्या आईने त्याला भराऱ्या घ्यायला शिकवलेल्या होत्या. पोटात भूक निर्माण केली होती. अन्न जवळ नेलं पण अन्न दिलं नाही आणि आईने त्याला भरारी मारायला शिकवली. ही सगळ्यात महत्वाची आहे. दॅट्स वाय द मदर इज कॉल्ड अ युनिव्हर्सल थिंग. त्याच्यामुळंच आई ही वैश्विक आहे. आई ही सर्वोत्तम आहे. आई ही जगातलं एकमेव कॅरेक्टर आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. आपण मागच्या उदाहरणात तेच पाहिलंय, इथून मागे आपण तेच पाहिलंय, सोशल मीडियामध्ये आपण तेच पाहतोय. ओके, तर आई ही वैश्विक एक गोष्ट आहे, बरोबर, सार्वत्रिक आहे. त्यानंतर ही आन्सर्ड हर विथ अनादर स्क्रीम.
या ठिकाणी दुसरा आवाज दिलेला नाही आणि तोही त्याच्या आईला आता वेगळ्या आवाजामध्ये उत्तर देत होता. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. आणि मग त्याचे भाऊ त्याने पाहिलं की त्याचे 2 भाऊ, त्याची बहीण ही त्याच्या बरोबर आता झेप घेत आहेत. कर्वेटिंग म्हणजे झेप घेणे, बँकिंग सुरकंड्या मारणे, सोरिंग भराऱ्या घेणे, डायव्हिंग सूर मारणे, ते सुद्धा त्याच्या बरोबर डाईव्ह करत होते. कर्वेटिंग हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी आलाय. म्हणजे इथं तुम्हाला जेरंड आलेले जेरंड आणि इन्फिनिटिव्ह हा एक ग्रॅमॅटिकल टॉपिक आहे. तर इथं जर पाहिलं हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम, या ठिकाणी फ्लाइंग आहे, कर्वेटिंग आहे, बँकिंग आहे, सोरिंग आहे आणि डायव्हिंग आहे. ओके, तर हे सगळे जे शब्द दिलेले आहेत यांना कुठेही यांच्या अगोदर टू बीचं रूप आलेलं नाही, त्याच्यामुळं हे सगळे जेरंड आहेत. जेरंड वर्बल नाम. ओके, म्हणजे हे धातुसाधित नाम आहे. काय धातुसाधित नाम कसं आहे ते आपल्या रेग्युलर तासांमध्ये आपण शिकणारच आहोत. ओम आपल्या रेग्युलर तासामध्ये आपण जेरंड शिकणारच आहोत. इन्फिनिटिव्ह म्हणजे टुयुक्त क्रियापद. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये ते पण आलेले, ते पण तुम्हाला सांगणारच आहे मी. पण या पॅरेग्राफ मध्ये मात्र फ्लाइंग, बँकिंग, डायव्हिंग, सोरिंग या शब्दांच्या अगोदर कोणतंही टू बीचं रूप एम, इज, आर, वॉज, वेअर किंवा हॅव बीन, हॅड बीन, हॅज बीन, विल हॅव बीन, शॅल हॅव बीन असं कोणतंही रूप आलेलं नाही. म्हणून त्या ठिकाणी ते नामाचं काम करत आहे. काय करत आहे? नामाचं काम करत आहे. ओके, म्हणून ते जेरंड्स आहे. ओके, त्याच्यानंतर इकडं देन ही पुढच्या पेजवरती, पेज नंबर 33 वरती तुमचा पहिला पॅराग्राफ सुरू होतो. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. आता तो पूर्णपणे विसरून गेलेला होता की त्याला काही मिनिटापूर्वी आकाशामध्ये उडता येत नव्हतं, भरारी घेता येत नव्हती. हे सगळं तो आता विसरून गेलेला होता. He completely forgot that he had not always been able to fly and commended himself to dive and soar and curve, shrinking shrilly. आता कर्कश म्हणजे श्रिंकिंग त्याचा अर्थ या ठिकाणी दिला मेकिंग अ लाऊड क्राय. मोठ्याने ओरडत कर्कश आवाज करत तो आता भराऱ्या घेत होता, तो सूर मारत होता, तो सुरकंड्या घेत होता आणि पूर्णपणे विसरून गेलेला होता की मला याच्या अगोदर उडता येत नव्हतं, मला याच्या अगोदर भरारी घेता येत नव्हती, मला उड्डाण घेता येत नव्हती. ही तो पूर्णपणे विसरून गेलेला होता आणि त्याने त्याची पहिली उड्डाण अशा पद्धतीने मारलेली होती. आणि उड्डाण मारताना त्याच्या फॅमिलीचा खूप मोठा रोल होता. तो त्यांना दाखवत होता, तो त्यांना सोंग करत होता. पण त्याच्या सोंगाला एकच औषध म्हणजे त्याची आई, त्याची भूक आणि भुकेसाठी आणलेलं अन्न आणि केलेला त्याच्यावरचा एक प्रयोग, या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत होत्या. पोटातली भूक माणसाला काहीतरी अलौकिक करायला लावते, बरोबर, हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याने त्याच्या जीवनातली पहिली भरारी ही पोटाच्या भुकेमुळेच घेतलेली होती. आपण जगातली खूप उदाहरणं पाहतो की ज्यांना खायलाच अन्न नव्हतं त्यांनी खूप मोठा इतिहास रचला, बरोबर. म्हणजे इतिहास या गोष्टींचा साक्षीदार आहे. ती गोष्ट या ठिकाणी आईने करून दाखवली. त्यानंतर ही वॉज नियर द सी नाऊ. आता तो समुद्राच्या जवळ होता. काय? समुद्राच्या जवळ होता. फ्लॅपिंग स्ट्रेट ओव्हर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशियन. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. तो समुद्राच्या जवळ होता. तो समुद्राच्या वरती सरळ तो भरारी घेत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशियन. तो महासागरावरती सरळ भराऱ्या घेत होता. आता तो खालीवरती होत नव्हता. तो आता बरोबर पंखांना मारून बरोबर सरळ भराऱ्या घेत होता. त्याच्यानंतर ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बिनेथ हिम. त्याने त्याच्या खाली पसरलेला अथांग असा हिरवा क्षार असणारा समुद्र, महासागर त्याने आपल्या खाली पाहिला होता. विथ लिटल रिजन्स मुव्हिंग ओव्हर इट. आणि काही
पर्वतरांगा, रिच, अ चेन ऑफ हिल्स म्हणजे टेकड्या किंवा पर्वतरांगा, या पर्वतरांगांवरूनही तो भरारी घेत होता. समुद्रावरतीच फक्त भरारी घेत नव्हता, तो पर्वतरांगेवरती भराऱ्या घेत होता. आणि अँड ही टर्न हिज बिग साइडवेज अँड काउड अम्युजली. आणि त्याने भराऱ्या घेता घेता आपली चोच वळवली की तो अधिक मौजेने त्या समुद्राच्या कडेकडेने तो भराऱ्या घेत होता आणि त्याची मौजही घेत होता. म्हणजे अम्युजली याचा अर्थ प्लेजरेबली असा अर्थ दिलेला आहे, म्हणजे मौजेने, आनंदाने तो त्या ठिकाणी भराऱ्या घेत होता. आपल्या चोचेला वळून टर्न कसं करायचं हेही तो शिकलेला होता. सरळ भरारी कशी घ्यायची हे शिकलेला होता. हवेमध्ये खालीवर कसं जायचं पंखांच्या साहाय्याने हेही तो शिकलेला होता. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन द ग्रीन फ्लोटिंग अहेड ऑफ हिम. त्याच्या समोर असलेल्या हिरव्याक्षार समुद्रावरती त्याचे भाऊ, त्याचे आई वडील, त्याची बहीण हे सगळे समुद्रावरती आता उतरलेले होते. म्हणजे समुद्रावरती ते तरंगत होते, पोहत होते. दे वेर बेकनिंग टू हिम कॉलिंग श्रीली. कर्कश आवाज करत करत त्याची फॅमिली त्याला संकेत देत होती की तूही समुद्रावरती उतर. काय? त्याची फॅमिली त्याला समुद्रावरती उतरण्यासाठी संकेत देत होती. बेकनिंग त्याचा अर्थ टू बेकन, बेकन हा शब्द या ठिकाणी दिलाय. टू गिव्ह अ सिग्नल टू मूव्ह नियर ऑर टू फॉलो. सांगतात ते ऐक किंवा त्यांच्या बाजूला, त्यांच्या जवळ खाली उतर असा संकेत त्याचं कुटुंब त्यांना देत होतं. ओके. त्याच्यानंतर पुढे असं सांगितलंय पहा, ही स्क्रीम्ड विथ त्याच्यावरची 2 सेंटेन्स राहिलेत आपल्या. पहा, ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. हिरव्या समुद्रावरती उतरण्यासाठी त्याने आपले पाय खाली केलेले होते. ड्रॉप डाऊन किंवा ड्रॉप, बरोबर. त्याने आपले पाय खाली केलेले होते. जसं विमान उतरताना त्याच्या आतमधून त्याची चाकं निघतात, हे जर तुम्ही पाहिलेलं असेल उतरताना, बरोबर. ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट विमान तयार करतानाच त्या पद्धतीने दिली आहे. राईट बंधूंचं जर स्वप्न तुम्ही ऐकलं असेल कदाचित, तर राईट बंधूंना ज्यावेळेस कॉन्फरन्समध्ये त्यांना सांगायचं होतं की आम्हाला काहीतरी करायचंय, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, वी वॉन्ट टू फ्लाय लाईक अ बर्ड इन द स्काय. आम्हाला पक्षासारखं आकाशामध्ये उडायचंय, बरोबर. मग पक्षासारखं उडायचंय म्हणजे उडताना पक्षी पायावरती उडतो, पंखाच्या पाठीमागं पाय घेतो आणि उतरताना पुन्हा पाय आपले खाली करतो, बरोबर. ड्रॉप्ड डाऊन. ओके. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. हिरव्या समुद्रावरती उतरण्यासाठी त्याने आपले पाय खाली केलेले होते, खालच्या दिशेला गेलेले होते. हिज लेग्स सँक इन टू इट. त्याचे पाय समुद्रामध्ये बुडले. म्हणजे विमान उतरायला चाकं खाली केली तर ट्रॅकमध्येच फसून गेले, असा त्याचा अर्थ घेऊ आपण, बरोबर. मग जर तसं झालं तर पायलटला काय वाटेल? आता हा समुद्रावरती उतरला, पाय खाली केले, समुद्रावरती उतरायचं तर पायच पाण्यात गेले, बरोबर. मग पहा पुन्हा काय झालं. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्ट टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. जसा तो समुद्रामध्ये उतरला, त्याचे पाय पाण्यामध्ये गेले, तो मोठ्याने ओरडला, भीतीने ओरडला. विथ फ्राईट, भीतीने ओरडला. आणि पुन्हा त्याने आपल्या पंखांची फडफड सुरू केली. कशाला? तर पुन्हा हवेमध्ये उडून जाण्यासाठी. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर. परंतु तो भुकेने आणि केलेल्या एक्झरसाइजने, बट ही वॉज टायर्ड अँड वीक, स्ट्रेंज एक्झरसाइज. विलक्षण असा व्यायाम त्याचा झालेला होता. खूप कष्ट त्याने त्या भरारीसाठी घेतलेले होते. पोटातली भूक आणि एक्झरसाइज, व्यायाम, याच्यामुळे आता त्याला अशक्तपणा आलेला होता आणि तो पंख फडफडले तरी तो उडून जाऊ शकला नाही. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी. त्याचे पाय त्या हिरव्या समुद्रामध्ये बुडले होते. अँड देन हिज बेली टच्ड इट. त्याचं उदर, पोट हे समुद्राला टेकलेलं होतं, समुद्राच्या पाण्याला, त्या पृष्ठभागाला टेकलेलं होतं. त्यानंतर पहा, अँड ही सँक नो फर्दर. आणि तो आता जास्त वेळ बुडू शकला नव्हता किंवा तो बुडलेला नव्हता, फक्त त्याचं पोट त्या
हिरव्या क्षार असणाऱ्या समुद्रावरती टेकलेलं होतं. त्यानंतर पहा ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. तोही समुद्रावरती आता तरंगायला लागलेला होता. फ्लोटिंग ऑन इट, तो समुद्रावरती तरंगायला लागलेला होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग प्रेझिंग हिम अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि मग या ठिकाणी आता ही वॉज फ्लोटिंग ऑन इट, तो तरंगायला लागलेला होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली, त्याच्या बाजूला त्याचं सगळं कुटुंब तरंगत होतं, पोहत होतं. वॉज स्क्रीमिंग प्रेझिंग हिम, ते त्या ठिकाणी कलकल करत होतं. स्क्रीमिंग, किंचाळ्या ठोकत होतं. प्रेझिंग हिम, त्याचं कौतुक करत होतं. कौतुक कशासाठी? त्याने केलेल्या चांगल्या कामासाठी. बरोबर, आपणही चांगलं काम जर केलं, परीक्षेला चांगले मार्क पडले, तर आपले घरचे पण ओरडून 4 लोकांना सांगणार आहेत, हे आमच्या मुलाला चांगले मार्क पडले. ओके, आपलं कौतुक ते करणारच आहे. तुम्ही चांगलं काम करून पहा, पालक आपले 10 वेळेस आपली पाठ थोपडतील. बरोबर. आता या ठिकाणी तेही त्याची स्तुती करत होते. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आता त्याला मासा तोडायची गरज नव्हती. त्यांच्या चोची म्हणजे कुटुंबातल्या लोकांच्या, त्या सदस्यांच्या चोची आता त्याला काय खायला देत होत्या, तर डॉग फिश, त्या अटलांटिक समुद्रामध्ये असणारा जो मासा आहे, फाईन फिश असं त्याला म्हटलेलं आहे. तर त्याचे तुकडे त्यांच्या चोची याला ऑफर करत होत्या, खाण्यासाठी देत होते. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. आणि त्याने सुद्धा त्याची पहिली भरारी त्याने या ठिकाणी घेतलेली होती. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. या सेंटेन्सचा चेंज द व्हॉइस करायचा आहे. सेंटेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्सची. ओके, आणि मग पास्ट परफेक्ट टेन्स जर म्हणलं, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, अशी तुमची सेंटेन्स आहे टेन्सची. आणि याचा पॅसिव्ह व्हॉइस होतो ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट सेकंडरी. कोण करीन रे? कोणाला सांगता येईल याचा चेंज द व्हॉइस? जस्ट राईट, प्रयत्न करा. फॉर्म्युला पुन्हा एकदा सांगतोय. ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट सेकंडरी. हॅड बीन प्लस V3 वापरायचं आहे फक्त, आणि सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची आदला बदली करायची. ऑब्जेक्टला मागे देऊन टाकायचं बाय प्लस सब्जेक्ट, सब्जेक्टला पाठीमागे देऊन टाकायचं बाय प्लस सब्जेक्ट सेकंडरी, ऑब्जेक्ट उचलायचा आणि सुरुवातीला घ्यायचा. संपलं. चला, कोण सांगन? प्रयत्न करा. ओंकार, समृद्धी. एकदम बरोबर, व्हेरी गुड. हिज फर्स्ट फ्लाईट हॅड बीन मेड बाय हिम. हॅड बीन मेड बाय हिम. तर अशा पद्धतीने यात चेंज द व्हॉइसचे वाक्य पण आले, इन्फिनिटिव्ह आणि जेरंड पण आले. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये कुडची रचना आपण काल पाहिली. बरोबर, पुढच्या वाक्यामध्ये वॉज अनेबल टू वापरणे. ओके, तर अशा पद्धतीने तुमचं हे जे प्रकरण होतं, हिज फर्स्ट फ्लाईट रिटन बाय लियम ओ फ्लेहार्टी, या लेखकाचं हे प्रकरण खूप मार्मिक असणारं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. ओके, प्रयत्नाशिवाय काही होणार नाही. रोज 3 तासाचा अभ्यास पाहिजे, त्यावेळेस लोक 100 पैकी 100% मार्क घेतात. बरोबर. आणि आपण म्हणतो अपयश यशाची पहिली पायरी आहे. अपयश पाहिजेच कशाला? प्रयत्न आतापासून करा. ओके, तर या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद. चला.